नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज परत एकदा उस्मान शेठ यांच्या कोठ्यावर आलो आहे. इथे कोठ्यामध्ये एक साप निघाला आहे. बघूयात कुठला साप आहे तर करूयात रेस्क्यू. कुलरच्या मागे आहे का? बघू शकता मित्रांनो, इथे एक विषारी साप आहे. इंडियन स्पेक्टिकल कोब्रा, मराठी नाव भारतीय नाग. करूयात रेस्क्यू. भरणी वगैरे येते पण अंदाज. अशा अडीअडचणीमध्ये हात टाकताना मित्रांनो काळजीपूर्वक टाका. विचू काट्याचं तिथे काय बसलेलं असेल सांगू शकता येत नाही, त्यामुळे काळजीपूर्वक हात टाका. नळा घ्या नाही कुठं आराम घ्या. घ्या मागून धरून घ्या. बघू शकता मित्रांनो, हा एक विषारी साप आहे. इथंच ठेवा, इथंच ठेवा. इंडियन स्पेक्टिकल कोब्रा, जो रात्रीला ॲक्टिव्ह असतो आणि उंदराच्या शोधात, भक्ष्या शोधात हा साप बाहेर पडत असतो. एक विषारी साप आहे, नाग, गवाळी कलर. उस्मान शेठ यांच्या कोट्यावर हा साप आपण रात्रीच्या 9:30 वाजता रेस्क्यू केला आहे. चालेल, 9:30 सांगितलं. 10 वाजेपासून असतं. जास्त परेशान न करता, 9:15 झाले ना, 15 मिनिटं इकडे तिकडे. जास्त परेशान न करता या सापाला आपण पॅक करून घेऊयात आणि लवकर ज्याला याच्या नैसर्गिक सानिध्यात सोडून देऊयात. घ्या पॅक करून. चांगली भीती लावली तरी चालते. दमान दमान साप सोडू नका. द्या सोडून द्या, वरून सोडून द्या, वरून सोडून द्या. शेपूट द्या सोडून. शेपूट सोडून द्या. म्हणजे किरवा भरणी बुसकन बाहेर येईन तसा. तोंड वरीच थांबा, येते ते आत इकडं लावा. घ्या लावा. जास्त कुठलीही रिस्क न घेता सुरक्षित रेस्क्यू केलाय आणि लवकरच या सापाला याच्या नैसर्गिक सानिध्यात सोडून द्याव्यात. तुमचं नाव काय दादा? पुरुषोत्तम भाऊ यांनी आपल्याला कॉल केला. कसं लक्ष कसं गेलं तुमचं? काय म्हणजे बाहेरून इकडे जाताना बघितलं का? म्हणजे तुमचं काय काम चालू होतं का इकडं? हा का? नाही, इकडे येताना अडी अडचण वगैरे पाहून घ्यायची, एकदम पाय नाही टाकायचं, काळजी घ्यायची. ठीक आहे, धन्यवाद. तर मित्रांनो, रात्री जो भारतीय नाग, इंडियन स्पेक्टिकल कोब्रा जो पकडला होता, त्याला त्याच्या नैसर्गिक सानिध्यात आपण सोडून देत आहोत. हातावर येईल. दिला मित्रांनो सोडून. जर व्हिडिओ आवडला असेल, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.